दुसऱ्या बाजूला लासलगाव बाजार समितीत सुद्धा कांदा दरात मोठी घसरण झालेली आहे। कांद्याला प्रति किलो 5 रुपयांचा कवडीमोल भाव मिळतोय। कांद्याला प्रति क्विंटल केवळ 500 रुपयांचा भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यावर वाईट वेळ इथं येते। कांद्याला प्रति किलो 5 रुपयांचा भाव मिळतो। कांद्याच्या दरात मोठी घसरण झालेली लासलगाव बाजार समितीतली ही दृश्य तुम्ही पाहताय। लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा दरात मोठी घसरण झाल्यामुळे आपण पाहतोय प्रति किलो 5 रुपये एवढाच भाव कांद्याला मिळतोय। त्यामुळे शेतकऱ्याचा उत्पन्नाचा खर्च सुद्धा भरून निघणार नाहीये। लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा दरात मोठी घसरण झालेली आहे। कांद्याला प्रति किलो 5 रुपये भाव मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांना केलेला खर्च हा सुद्धा भरून निघणं कठीण झालेलं आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे जोडले गेलेले आहेत। अभिजित, कांद्याला प्रति किलो अवघा 5 रुपये इतका भाव मिळतोय, दर घसरण्याचं कारण नेमकं काय आहे? लासलगाव बाजार समितीमध्ये काल कांद्याला अवघा कवडीमोल 5 रुपये प्रति किलोचा भाव मिळालेला होता। उन्हाळ कांदा आता बाजारात आलेला आहे आणि आपण जर बघितलं तर मागच्या काही काळामध्ये देखील कांद्याचे भाव गडगडलेले होते आणि त्यातच आता उन्हाळ कांदा देखील बाजारात आलेला आहे। त्यामुळे कांद्याची आवक एकीकडे वाढत असताना दुसरीकडे कांद्याचे भाव मात्र घसरत असल्याचं चित्र सध्या आपल्याला बघायला मिळत आहे। 500 रुपये प्रति क्विंटल इतका किमान दर लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला मिळालेला होता, तर जो कमाल दर आहे तो साधारणपणे 1500 रुपयाच्या आसपास होता। त्यामुळे अवघा कवडीमोल भाव मिळतोय। कांद्याचा जो उत्पादन खर्च आहे तो देखील शेतकऱ्यांचा वसूल होत नाही आणि परिणामी कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडलेले आपल्याला बघायला मिळत आहे। सविस्तर माहितीबद्दल तर आपण पाहतोय कांद्याला प्रति किलो अवघा 5 रुपयांचा भाव मिळतो आणि त्यामुळे मोठ्या अडचणीत आर्थिक संकटात शेतकरी सापडलेला आहे।